नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. परवा आपण एक केळवणावर व्हिडिओ केला होता आणि तो सगळ्यांना खूप आवडला. जी आवश्यक होती ती सगळी माहिती मिळाली असं मला बऱ्याच जणांनी कळलं. पण त्याचबरोबर मला काही जणांनी देवदेवक कधी बसवावं त्याच्याबद्दल थोडीशी माहिती विचारली होती. आता ह्या ज्या आपल्या चॅनलवर आपण जी माहिती देतो ते आजी किंवा आई, मावशी, काकू तुम्हाला ज्या पद्धतीने माहिती देईल त्या पद्धतीने मी माहिती देत असते. प्रत्येक भागातली पद्धत ही थोडीफार वेगळी असू शकते. ज्यावेळेला मी ही माहिती देते त्यावेळेला तुम्ही तुमच्या घरामधल्या ज्येष्ठांना, तुमच्या गुरुजींना विचारून मग त्यामध्ये तुम्ही कमी जास्त बदल करू शकता किंवा त्याप्रमाणे केलं तरीसुद्धा चालू शकतं. पण साधारण ढोबळ मानाने जी माहिती असते ती मी इथे देण्याचा प्रयत्न करते. आता आपण आज देवदेवक या विषयावर बोलणार आहोत बरं का. आपण नेहमी लग्न ठरल्यावर म्हणतो की आमच्याकडे देवदेवक बसवणार आहोत किंवा देवप्रतिष्ठा करणार आहोत किंवा गृहमक करणार आहोत, असे अनेक शब्द आपल्या कानावर येत असतात. महाकुळाचार आहे, कुळधर्म आहे, ते बसवावंच लागतं, ह्याही गोष्टी आपण अनेक जण आपल्याला सांगत असतात. याच्याकरता आपल्या गुरुजींना फोन केला जातो, त्यांच्याकडनं माहिती घेतली जाते. मग ते आपल्याला शुभ दिवस बघून सांगतात की आपलं लग्न कधी आहे, मग त्या निमित्ताने आपण ह्या दिवशी आपण जर हे गृहमक किंवा देवदेवक बसवलं तर चालू शकतं. इथपर्यंत आपली सगळी तयारी होते. मग आपली हळूहळू त्याची तयारी करायला आपण सुरुवात करतो. गृहमखाला काही गोष्टी आवश्यक असतात. गुरुजींना मग आपण फोन करून विचारतो की तुम्ही काही वस्तू आणणार आहात का, किंवा मी घरात काही तयारी करून ठेवायला पाहिजे का, कारण लग्नाचा माहोल तयार झालेला असतो. मग काही काही गुरुजी असतात ती सगळी तयारी आणतात. बऱ्याच वेळेला आपण गुरुजींना सांगतो की सगळी तयारी तुम्ही घेऊन या, म्हणजे मग आपलं त्यानिमित्त त्या ह्याने थोडंसं आपली जे टेन्शन असतं किंवा जी धावपळ असते ती कमी होते. परंतु खरंच आपण देवदेवक का बसतो, त्याच्यामध्ये काही विधी केले जातात, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहोत. देवदेवक हे कधी करायचं ह्यालासुद्धा काही महत्त्व आहे. लग्नाच्या मुहूर्ताच्या आधी 4 दिवस किंवा लग्नाच्या मुहूर्ताच्या आधी 5 दिवस किंवा 10 दिवस ते गुरुजी आपल्याला सांगतात, त्या पद्धतीने आपण करायचं असतं. परंतु मुंजीचे ज्या वेळेला आपण देवदेवक बसवतो त्याचेसुद्धा दिवस काही वेगळे असतात बरं का. ते आपण गुरुजींना विचारलं ना, ते आपल्याला छान माहिती देतात आणि त्याप्रमाणे आपण करावं. पण बऱ्याच वेळेला देवदेवक हे 10 दिवस आधी बसवलं जातं. याला कारण असं आहे की समजा जर आपल्या घरामध्ये काही अशौच आलं किंवा सोयर किंवा सुतक आलं तर अशा वेळेला देवदेवक जर आपण घरामध्ये बसवलेलं असेल तर आपण आपले जे लग्नविधी आहेत ते आपण पूर्ण करू शकतो. परंतु अगदी घरातलंच जर कोणी गेलं किंवा काही जर झालं तर त्यावेळेला मात्र हा सल्ला आपण गुरुजींना किंवा जाणकार मंडळींना नक्की विचारावा, कारण त्याच्यामध्ये सुद्धा थोडेफार फरक असतात. ते डिटेलमध्ये आपण एवढे सांगू शकत नाही, तर याचाच योग्य सल्ला आपल्याला गुरुजी देत असतात. म्हणून देवदेवक हे 10 दिवस आधी बसवण्याची आपल्याकडे प्रथा आहे. आता देवदेवकामध्ये आपण काय काय कशाची स्थापना करतो, तर पहिल्यांदा पुण्यावाचन केलं जातं. पुण्यावाचन करताना मुंज मुलगा, वधू किंवा वर यांचे आईवडील आणि वधू, वर किंवा मुंज मुलगा हे तिघही जण देव आपल्या घरातल्या देवांपुढे 2 बिड्याची पानं, त्यावर सुपारी, नारळ ठेवतात आणि देवाला नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतात. नंतर गुरुजींच्या देखरेखीखाली किंवा गुरुजींच्या मंत्रोपचाराखाली पुण्यावाचन केलं जातं. त्यावेळेला घरातील 5 सवाष्णी त्या सगळ्यांना ओवाळतात सुद्धा, म्हणजे औक्षण केलं जातं. हे झालं पुण्यावाचनाबद्दल थोडीशी माहिती. नंतर आता देवदेवक म्हणजे काय, तर देवदेवक म्हणजे सुपामध्ये काही गोष्टी ठेवल्या जातात. अविघ्न कलशाची स्थापना केली जाते, शाखांची स्थापना केली जाते, कुलदेवतेचं श्रीफळ किंवा त्याचं नारळावर स्थापना केली जाते. ह्या गोष्टी सुपामध्ये सगळ्या मांडल्या जातात आणि त्याची पूजा करून नंतर आपण ते देवाच्या जवळ आपलं कार्य पार पडूस्तोवर ते ठेवलं जातं. त्याला म्हणतात देवक स्थापना केली. आता त्याच्यामध्ये काय काय केलं जातं, तर पहिली त्याच्यात अविघ्न कलशाची स्थापना केली जाते. अगदी थोडक्यात माहिती मी सांगते. अविघ्न कलश म्हणजे गणपती बाप्पाची स्थापना, की तुम्ही लग्न कार्य करता यावं आणि आमचं कार्य निर्विघ्नपणे पार पडो याकरता गणपती बाप्पाला आवाहन करत असतो. याला म्हणतात अविघ्न कलशाची स्थापना करणे. ते कशी करायची, त्याच्याकरता मातीचा एक छोटासा सुघट आणला जातो, त्याला रंगवलं जातं, त्यावर पणती ठेवली जाते, त्यात हळकुंड रुपया टाकला जातो. हे सगळं आपल्याला गुरुजी सांगतातच, पण थोडक्यात मी तुम्हाला माहिती दिली. नंतर शाखा स्थापना केली जाते. शाखा स्थापना म्हणजे काय, तर 6 शाखा स्थापना केली जाते. त्याच्यामध्ये आंब्याच्या पानामध्ये शमी किंवा दर्भ, 4 ह्याच्यात शमी आणि 2 ह्याच्यात दर्भ असं गुंडाळून त्याला सुतवलं जातं. सुतवलं जातं म्हणजे त्याच्यात मंत्रोपचाराने त्याला दोऱ्याने गुंडाळलं जातं. ते शाखा स्थापना त्याच्यामध्ये केली जाते. नंतर उजव्या हाताला एक श्रीफळ ठेवून त्यालाही सुतवलं जातं आणि त्याच्यावर कुलदेवतेची स्थापना केली जाते.
अशा तऱ्हेने आणखीनही काही गोष्टी असतात ते त्या सुपामध्ये ठेवल्या जातात। असं ते देवाची स्थापना आपण सुपामध्ये केलेली असते, ती आपल्या देवाच्या ईशान्य दिशेला एक तांदूळाची रास ठेवून त्याच्यावर त्याची स्थापना करतात। ज्या दिवशी आपलं कार्य पूर्ण होतं त्या दिवशी त्याचं उत्थापन केलं जातं, तोपर्यंत कार्य पूर्ण होईस्तोवर ती स्थापना तिथे केली जाते। अर्थात त्याचा जो विधी आहे तो बऱ्यापैकी मोठा आहे, ते आपल्याला गुरुजी सांगतच असतात, त्याप्रमाणे आपण करतो। याशिवाय मातृका पूजन केलं जातं, त्यानंतर ग्रहमकसुद्धा केलं जातं। ग्रहमक म्हणजे सगळे जे ग्रह आहेत त्यांचे पूजन करून त्यांनाही आपल्या कार्याकरता आव्हान केलं जातं, त्याला ग्रहमक असं म्हटलं जातं। त्याचप्रमाणे आपण नांदी श्राद्ध करतो। आता नांदी श्राद्ध, आता श्राद्ध म्हटल्यावर आपल्याला पितृपंधरवड्यातलं श्राद्ध किंवा कोणी गेल्यावर श्राद्ध असतं त्याची आपल्याला आठवण होते, पण ह्याच्यात मांगलिक नांदी श्राद्ध केलं जातं। म्हणजे काय की आपल्याकडे कार्य आहे, आपण देवदेवक बसून देवतांना आव्हान केलं आहे, मग त्यावेळेला आपल्या पूर्वजांना विसरून कसं चालेल, त्यांनाही आपल्या कार्याकरता आव्हान करण्याकरता हे मांगलिक नांदी श्राद्ध केलं जातं। तेही विधी सगळे गुरुजी आपल्याला सांगतात, त्याप्रमाणे आपण करायचे असतात। पण त्याकरता आपल्याला पूर्वजांचे जे दिवंगत झालेले आहेत त्यांचे फोटो आपल्याला तिथे लागतात, त्या फ्रेमला आपल्याला हार घालून मांगलिक श्राद्ध करून त्यांना आपण आपल्या कार्याला यावं असं आव्हान करून त्यांना नमस्कार करतो, त्यांचे आशीर्वाद मागतो। याशिवाय मुहूर्तमेढसुद्धा आपल्या या देवदेवकाच्या वेळेला केली जाते। पूर्वीच्या काळी मांडवामध्ये लग्न लागली जायची, त्यामुळे मुहूर्तमेढ ही रोवली जायची। या वेळेला 6 देवतांची पूजा केली जाते आणि आपलं कार्य निर्विघ्न पार पडावं म्हणून त्याच्याकरता त्यांना आव्हान केलं जातं। ही सगळी माहिती आपण घेतल्यावर आपल्या असं लक्षात येतं की आपलं कार्य निर्विघ्न पार पडावं म्हणून सगळे देवदेवता, ग्रह, त्याचप्रमाणे आपले दिवंगत जे पूर्वज असतील त्यांना सगळ्यांना आवाहन करून आपण जे घरी आत्ता कार्य नियोजित केलेलं आहे ते निर्विघ्न पार पडावं आणि त्यांच्या सगळ्यांचे आपल्याला आशीर्वाद असावे, ही त्यामागची अत्यंत सुंदर अशी भावना आहे। देवदेवक झाल्यानंतर पंचपक्वान्नाचा आपल्या देवांना नैवेद्य दाखवला जातो। बऱ्याच वेळेला हल्ली बरेच मंडळी आपण बोलवतो, सगळ्या नातेवाईकांना देवदेवक स्थापनेच्या दिवशी बोलवलं जातं ना, एवढं आपल्याला जमत नाही, आपण केटरिंग सांगतो। पण मला असं वाटतं की निदान प्रसादाचा शिरा किंवा एखादा गोड पदार्थ आपण घरी करावा आणि आपल्या ज्यावेळेला देवाला नैवेद्य दाखवतो त्याच्यामध्ये त्याचा समावेश करावा। देवदेवकाची पूजा झाली, नंतर भोजनाचा कार्यक्रम झाला, त्यावेळेला घरचा आहेर केला जातो, घरचं केळवण केलं जातं। घरचं केळवण कसं आपण करायचं त्याच्यावर एक छान व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। वराच्या किंवा वधूच्या आईला तसंच म्हणजे मुलाच्या आईलासुद्धा आपण यावेळेला हिरवा चुडासुद्धा मुंजीचा किंवा लग्नाचा भरू शकतो। त्याच दिवशी आपण घरचा आहेरसुद्धा करू शकतो। एकच सांगायचं राहिलं की ज्यावेळेला आपलं कार्य पूर्ण पार पडतं त्यावेळेला घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी देवकाला शिऱ्याचा म्हणा किंवा प्रसाद कुठलाही नैवेद्य गुळखोबऱ्याचा दाखवला तरीसुद्धा चालतो, गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवून त्याची उत्तर पूजा करून त्याचं आपण उत्थापन करू शकतो। अशा तऱ्हेने देवदेवकाबद्दल मला जी माहिती आहे किंवा मला जी माहिती होती, मला घरातल्यांनी जाणकार मंडळींनी सांगितली होती, ती सगळं देण्याची मी तुम्हाला प्रयत्न केला आहे। परंतु तुमच्या घरामध्ये काय आणखीन वेगळी पद्धत आहे का ती मला नक्की कळवा आणि त्याप्रमाणे तुम्ही थोडासा बदल त्याच्यामध्ये केला तरीसुद्धा चालू शकतो। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।